पाय सांगतील तुमची शुगर वाढत आहे, जाणून घ्या 9 संकेत. बहुतेक लोकांना वाटते की मधुमेहाचे निदान फक्त रक्त तपासणीनेच होते. आपण आपल्या आयुष्यात इतके व्यस्त असतो की जोपर्यंत एखादा मोठा आजार समोर येत नाही तोपर्यंत आपण तपासणी करण्याचाही विचार करत नाही. पण वास्तव्य हे आहे की आपले शरीर खूप हुशार आहे. कोणताही आजार अचानक येत नाही. आपले शरीर अनेकदा आधीच त्याचे संकेत देऊ लागते. आणि आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की रक्तातील साखर वाढण्याची अनेक सुरुवातीचे लक्षणे सर्वप्रथम आपल्या पायांमध्ये दिसून येतात. डॉक्टर सांगतात की जेव्हा शरीरातील साखरेची पातळी वाढू लागते तेव्हा त्याचा सर्वात पहिला आणि सर्वात वाईट परिणाम आपल्या मज्जातंतूवर म्हणजेच नसावर आणि रक्ताभिसरणावर होतो. कारण पाय हे आपल्या हृदयापासून सर्वात दूर असतात. त्यामुळे रक्तप्रवाह आणि मज्जातंतूचे नुकसान होण्याची समस्या सर्वप्रथम तिथूनच सुरू होते. यामुळे पायांमध्ये बधिरपणा, जळजळ, सूज किंवा जखमा उशिरा भरून येणे अशी लक्षणे दिसू शकतात. आज मी तुम्हाला एक रोजची सवय लावण्यास सांगणार आहे. जर तुम्ही दररोज फक्त 30 सेकंद तुमच्या पायांकडे नीट लक्ष देऊन पाहिले तर अनेकदा ही सुरुवातीची लक्षणे वेळेवर ओळखता येतात आणि मधुमेहासारख्या गंभीर आजाराला धोकादायक रूप धारण करण्यापासून रोखता येते. तर चला कोणताही विलंब न करता जाणून घेऊया पायांमध्ये दिसणारी अशी 9 लक्षणे जी स्पष्टपणे सांगतात की तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढत आहे. पहिले लक्षण बघा, पायांमध्ये मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवणे. तुमच्या पायांमध्ये अनेकदा मुंग्या आल्यासारखे वाटते का? अनेक लोकांना वाटते की पाय बधीर होणे किंवा मुंग्या येणे हे फक्त एकाच स्थितीत जास्त वेळ बसल्यामुळे किंवा पाय दाबल्या गेल्यामुळे होते. काही वेळा हे खरे असू शकते, पण सत्य हे आहे की जर असे वारंवार होत असेल तर ते मज्जातंतूच्या नुकसानीची सुरुवात असल्याचा थेट संकेत असू शकतो. वैद्यकीय भाषेत याला पेरिफेरल न्यूरोपॅथी असे म्हणतात. मधुमेहामध्ये रक्तातील जास्तीची साखर आपल्या मज्जातंतूच्या बाहेरील संरक्षक आवरणाला हळूहळू नुकसान पोहोचू टाकते. अगदी जसे एखाद्या विद्युत तारेवरील प्लास्टिकचे आवरण तुटले तसे. याच कारणामुळे पायांमध्ये मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवतो. यापासून बचाव करण्यासाठी रोजची सवय काय असावी बघा. दररोज 30 ते 20 मिनिटे चालण्याची सवय लावा, जेणेकरून पायांमधील रक्तप्रवाह चांगला राहील. तसेच आजपासून गोड पदार्थाचे सेवन कमी करा. दुसरे लक्षण बघा, पायांमध्ये जळजळ किंवा उष्णता जाणवणे. हे दुसरे लक्षण खूपच सामान्य आहे, पण अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. काही लोक पायांच्या तळव्यांमध्ये होणारी जळजळ ही हवामानातील उष्णता किंवा दिवसभराच्या थकव्यामुळे होत आहे असे समजून दुर्लक्ष करतात. पण लक्षात ठेवा, अनेक वेळा हे डायबेटिक न्यूरोपॅथीचे एक गंभीर आणि सुरुवातीचे लक्षण असू शकते, विशेषतः जर ही जळजळ रात्रीच्या वेळी जास्त जाणवत असेल. जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा पायांमधील मज्जातंतूवर परिणाम होतो आणि त्या मेंदूकडे चुकीचे संदेश पाठवू लागतात. त्यामुळे कोणत्याही बाह्य उष्णतेशिवाय पायांच्या तळव्यांमध्ये आग लागल्यासारखी जळजळ किंवा टोचल्यासारखी भावना निर्माण होते. तर यासाठी रोजची सवय काय असावी बघा. दिवसभर पुरेसं पाणी प्या, जेणेकरून शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतील. तसेच भरपूर तंतुमय म्हणजेच फायबरयुक्त आणि संतुलित आहार घ्या. तिसरे लक्षण बघा, पायांवरील जखमा लवकर भरून न येणे. तिसरे लक्षण हे सर्वात जास्त लक्ष देण्यासारखे आहे. आपण अनेकदा असा विचार करतो की अरे, बूट लागल्यामुळे छोटीशी जखम झाली आहे, 2-4 दिवसात आपोआप बरी होईल. पण जर एखादी छोटी जखम, फोड किंवा चिरा अनेक आठवडे भरून नाही आली तर ती धोक्याची घंटा आहे. हे रक्तातील वाढलेल्या साखरेचे एक मोठे लक्षण असू शकते. असे का होते? कारण मधुमेहामध्ये शरीराची जखम भरून काढण्याची क्षमता खूप कमी होते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तातील ऑक्सिजन व आवश्यक पोषक घटक जखमेपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाहीत. त्यामुळे जखम भरून येण्याची प्रक्रिया खूपच मंदावते. म्हणून दररोज आंघोळ करताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायांची नीट तपासणी करा. पायांच्या बोटांच्या मध्येही पहा. कोणतीही छोटी जखम दिसल्यास ती त्वरित स्वच्छ करा आणि अँटीसेप्टिक लावा. चौथे लक्षण बघा, पायांच्या त्वचेचा रंग बदलणे. चौथे लक्षण म्हणजे पायांच्या त्वचेच्या रंगामध्ये बदल होणे. अनेक लोक पायाचा रंग काळसर होणे किंवा लाल होणे हे उन्हामुळे किंवा घट्ट बूट घातल्यामुळे झाले असे समजतात. पण अनेक वेळा हे फक्त टॅनिंग नसते तर खराब रक्ताभिसरणचा थेट संकेत असतो. रक्तातील साखर सतत वाढत असल्यास रक्तप्रवाहावर गंभीर परिणाम होऊ शकतो. जेव्हा पायांच्या खालच्या भागांपर्यंत ताजे आणि ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचत नाही तेव्हा त्या भागातील त्वचा गडद, लाल, निळसर किंवा असामान्यपणे काळी दिसू लागते. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. रक्तप्रवाह सुधारण्यासाठी दररोज हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग जरूर करा, जेणेकरून पायांपर्यंत रक्त योग्य प्रकारे पोहोचेल. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही अशा लोकांमध्ये आहात का जे खरंच आपल्या आरोग्याची काळजी घेतात? जर तुम्ही आजपासून दररोज 30 सेकंद आपल्या पायांची तपासणी करण्याचे वचन देत असाल तर आत्ताच खाली कमेंट सेक्शनमध्ये
जाऊन मोठ्या अक्षरात येस असे नक्की लिहा. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती आतापर्यंत उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चला आता पुढील 5वे लक्षण जाणून घेऊया. 5वे लक्षण म्हणजे पायाची त्वचा खूप जास्त कोरडी होणे. पायांच्या त्वचेला भेगा पडणे. अनेक लोक याला हिवाळ्याचा परिणाम किंवा सामान्य कोरड्या त्वचेची समस्या समजतात. पण जर कोणताही ऋतू नसतानाही तुमच्या पायांची त्वचा सतत सोलत असेल किंवा टाचा खूप जास्त फुटत असतील तर हे मज्जातंतूचे नुकसान आणि कमी रक्तप्रवाहाचे लक्षण असू शकते. मधुमेहामुळे आपल्या ऑटोनॉमिक मज्जातंतूंना नुकसान होते. या मज्जातंतू शरीरातील घाम आणि ओलावा नियंत्रित करतात. जेव्हा त्वचेतील ओलावा कमी होतो तेव्हा टाचा जास्त फुटू लागतात आणि त्वचा खूप कोरडी पडते. यासाठी काय करावे बघा, दररोज पायांना एखादी चांगली मॉइश्चरायझिंग क्रीम लावा किंवा नारळाचे तेल लावा. मात्र पायांच्या बोटांच्या मध्ये क्रीम लावू नका. तसेच दिवसभर पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा. 6वे लक्षण बघा, पायांमध्ये सूज येणे. 6वे लक्षण म्हणजेच बघा, पायांमध्ये आणि घोट्यांमध्ये सूज येणे. अनेक लोकांना वाटते की दिवसभर खुर्चीवर बसून राहिल्यामुळे किंवा खूप वेळ उभे राहिल्यामुळे पाय सुजले आहेत. कधी कधी असे होणे सामान्य आहे. पण जर तुमच्या पायांमध्ये सतत सूज राहत असेल आणि मोजे घातल्यानंतर त्याच्या रबलचे खोल ठसे पायांवर उमटत असतील तर हे खराब रक्ताभिसरण किंवा मूत्रपिंडाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते आणि हे मधुमेहाचे एक दुष्परिणाम असू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील द्रव्यांचे संतुलन आणि मूत्रपिंडाची गाळण्याची क्षमता प्रभावित होते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी पायामध्ये साचू लागते. यासाठी काय करावे बघा, जेव्हाही विश्रांती घ्याल तेव्हा पायाखाली एक उशी ठेवा, जेणेकरून पाय हृदयाच्या पातळीपेक्षा थोडे वर राहतील. तसेच आपल्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. 7वे लक्षण बघा, पायांमध्ये वारंवार वेदना होणे. 7वे इशारादायक लक्षण म्हणजे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय पायांमध्ये वारंवार वेदना होणे. अनेक लोक याला फक्त वाढते वय किंवा जास्त चालण्याचा परिणाम समजतात आणि वेदनाशामक गोळ्या घेऊन दुर्लक्ष करतात. पण कोणतेही दुखापत किंवा जास्त श्रम न करता जर पायांमध्ये सतत वेदना होत असतील तर ते मज्जातंतूच्या नुकसानीचे किंवा सुजेचे लक्षण असू शकते. दीर्घकाळ रक्तातील साखर जास्त राहिल्यामुळे मज्जातंतूमध्ये सूज येऊ शकते. त्यामुळे पायांमध्ये सुई टोचल्यासारखी किंवा विजेचा झटका बसल्यासारखी वेदना जाणवू शकते. यासाठी काय करावे बघा, दररोज सकाळी हलके स्ट्रेचिंग करा आणि रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने पायांची मालिश करा. यामुळे मज्जातंतूंना खूप आराम मिळेल. 8वे लक्षण बघा, पायांमध्ये वारंवार गोळे येणे किंवा आकाडी येणे. 8वे लक्षण म्हणजेच पायाच्या पोटांमध्ये वारंवार गोळे येणे किंवा आकडी येणे. बहुतेक लोकांना वाटते की हे फक्त थकवा, अशक्तपणा किंवा शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होते. पण मध्यरात्री झोपेत अचानक पायांमध्ये तीव्र गोळे येणे हे अनेकदा खराब रक्ताभिसरणचे एक मोठे लक्षण असू शकते. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तवाहिन्या कडक होऊ लागतात. त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो. जेव्हा पायांच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा त्यामध्ये अचानक गोळे किंवा आकाडी येऊ लागते. यासाठी काय करावे बघा, आपल्या आहारात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असलेले पदार्थ समाविष्ट करा, जसे की केळी, हिरव्या पालेभाज्या, चिया सीड्स आणि विविध प्रकारचे सुके मेवे. 9वे कारण बघा, पाय नेहमी बर्फासारखे थंड राहणे. शेवटचे म्हणजे 9वे लक्षण म्हणजे ते पाय नेहमी बर्फासारखे थंड राहणे. हिवाळ्यात पाय थंड होणे ही सामान्य गोष्ट आहे आणि अनेक लोक याला हवामानाचा किंवा थंड जमिनीवर चालण्याचा परिणाम समजतात. पण उन्हाळ्यातही किंवा पांघरुणात असतानाही जर तुमचे पाय नेहमी थंडच वाटत असतील तर हे खराब रक्ताभिसरणाचे एक अतिशय ठोस लक्षण असू शकते. मधुमेहामध्ये शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पाहू शकतात किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पायांच्या अगदी शेवटच्या भागांपर्यंत गरम रक्त पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही आणि पाय नेहमी थंड राहतात. यासाठी काय करावे बघा, रक्ताभिसरण योग्य ठेवण्यासाठी दररोज किमान 30 मिनिटे भरभर चालण्याची सवय लावा. मित्रांनो, आपले शरीर हे एक अप्रतिम यंत्रणा आहे. शरीरात कोणतीही बिघाड होण्यापूर्वी ते आपल्याला इशारा देत असते. गरज आहे ती फक्त त्या इशाऱ्याकडे लक्ष देण्याची. जर तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाच्या पायांमध्ये यापैकी कोणते लक्षण जसे की बधिरपणा, जळजळ, सूज किंवा जखम उशिरा भरून येणे वारंवार दिसत असेल तर कृपया त्याकडे दुर्लक्ष करू नका. मला काही होणार नाही असा विचार करू नका. एक साधी रक्तातील साखरेची तपासणी करून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर रक्तातील साखरेची तपासणी आणि योग्य जीवनशैली म्हणजे सकस आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवन अवलंब केल्यास तुम्ही केवळ मधुमेहच नाही तर त्यांच्याशी संबंधित अनेक गंभीर समस्यापासून स्वतःचे रक्षण करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि यातून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आरोग्य संबंधित असेच उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, तंदुरुस्त राहा. धन्यवाद.